नमस्कार, मी वैष्णवी. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्विक रेसिपीज ऑफ वैष्णवी. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी ज्वारीचे पिठाचे उत्तपम. गहू किंवा मैदा न वापरता ही रेसिपी पचायला एकदम हलकी आणि पटकन बनणारी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी मी इथे रवा घेतला आहे. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून या सर्वांचं मिश्रण बनवून घेऊया. मिश्रण जास्त घट्टसर व पातळही नसावं, मीडियम. आता हे बॅटर आपण छान तयार करून घेतलं आहे. आता आपण याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण उत्तपमसोबत खायची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी मी इथे पुदिना, हिरवी मिरची, लसूण, जिरं, कोथिंबीर आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया. मिक्सरला ही चटणी बारीक करून घेतली आहे. आता आपण यामध्ये दही घालूया आणि चवीपुरतं मीठ आणि त्यामध्ये आपण थोडीशी साखर घालूया. आता आपण हे सर्व मिक्सरला छान फिरवून घेऊया. चला, आपली चटणी बनवून तयार आहे. आता मी उत्तपम बनवण्यासाठी छान भाज्या चिरून घेतल्या आहेत. आता आपण ह्या सर्व भाज्या एक एक करून, ह्या भाज्या जास्त परतायच्या नाही आहे. आता मी इथे कढई ठेवली आहे. त्यात तेल घालूया. जिरं मोहरी छान तडतडली की आपण या चिरलेल्या भाज्या त्यात सर्व घालून घेते आहे. जास्त परतायच्या नाही आहे, फक्त याचा कच्चेपणा घालवायचा आहे. कांदा, शिमला मिरची आणि किसलेला गाजर छान मिनिटभर आपण परतून घेऊया. आणि ह्या सर्व भाज्या परतल्या की मग आपण यामध्ये टोमॅटो घालूया. टोमॅटो छान मऊ झाला की मग आपण हे सर्व भाज्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तोपर्यंत आपलं बॅटर छान फुललं आहे. आता आपण त्यामध्ये ह्या कोमट झालेल्या पूर्ण भाज्या घालून घेऊया आणि वरतून मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की मग आपण यामध्ये घट्ट किंवा पातळ याची कन्सिस्टन्सी चेक करायची आणि मग नंतर हवं तेवढं पाणी त्यामध्ये घालून कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. आता तुम्ही बघू शकता, बॅटर जास्त पातळही नाही आहे आणि जास्त घट्टही नाही आहे. आता वरतून मी कोथिंबीर घालते आहे आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून घेते आहे. आणि आता लगेच आपण उत्तपम बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी पॅन गरम केला आहे. त्याला तेल लावून ग्रीस केला आहे. आता आपण हे बॅटर त्यावरती पसरून घेऊया. आता एक बाजू छान खरपूस भाजली आहे. वरची बाजू छान कोरडी झाली आहे. आता आपण हे सैल करून घेऊया आणि उत्तपमला पलटी मारूया. तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर आला आहे, खरपूस भाजलं गेलं आहे. आता असेच आपण इतरही उत्तपम बनवून घेऊया. तर चला, आपली झटपट अशी ज्वारीच्या पिठाची उत्तपम रेसिपी बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता, आपल्या ज्वारीच्या पिठाचे उत्तपम अगदी मऊ आणि लुसलुशीत आणि छान खरपूस तयार झाले आहेत. हे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला, रात्रीच्या जेवणाला देखील करू शकता. आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर पोळी भाजी खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो. तर ही अशी युनिक नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि खायला देखील हेल्दी आणि टेस्टी आहे. त्यामुळे नक्की ट्राय करा.